नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आजपासून आपल्या चॅनलवर आपण कायदेविषयक माहिती देणारे व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. आज आपल्या व्हिडिओचा विषय हा जनसुरक्षा अधिनियम 2024 हा असणार आहे. मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र विधिमंडळाने जनसुरक्षा अधिनियम 2024 हे पारित केले आहे. जनसुरक्षा कायदा हा विशेष का आहे? जनसुरक्षा कायद्याबद्दल जी काही चर्चा चालू आहे त्या चर्चेबद्दल व जनसुरक्षा कायदा नेमका काय सांगतो याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, जनसुरक्षा कायदा हा सरकारला कुठल्याही न्यायालयीन आदेशाशिवाय कुठल्याही व्यक्तीला अटक करण्याची अधिकार देतो. त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीच्या विचारांमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे सामाजिक शांतता धोक्यात येत असेल तर त्या वेळेला सरकार त्याला कुठलीही पूर्वसूचना न देता किंवा त्याला कुठलाही गुन्हा दाखल न करता सरकारला त्याला अटक करण्याचा अधिकार मिळतो. आपल्याला या कायद्याचे प्रमुख घटक पुढील प्रमाणे सांगता येतील. न्यायालयीन आदेशाशिवाय अटक. मित्रांनो, यामध्ये प्रशासनाला आणि सरकारला कुठल्याही व्यक्तीला न्यायालयीन पूर्व परवानगीशिवाय कुठल्याही व्यक्तीला ज्यामुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होत असेल किंवा देशातील अंतर्गत सुरक्षा धोक्यात येत असेल अशा वेळेला कुठल्याही व्यक्तीला प्रशासन किंवा सरकार अटक करू शकते. नंबर 2, निरोधात्मक अटक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. जर सरकारला किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला एखादा व्यक्तीवर संशय येत असेल किंवा तो भविष्यामध्ये कुठलाही गुन्हा ज्यामुळे सामाजिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत असेल अशा वेळेला त्याच्या संशयाच्या आधारे कुठल्याही व्यक्तीला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये ठेवलं जाऊ शकतं. नंबर 3, अटक कालावधी. सामान्यतः अशा प्रकरणामध्ये प्रशासनाला 3 महिने त्या व्यक्तीला कस्टडीमध्ये ठेवण्याचा अधिकार असतो, परंतु काही विशेष प्रकरणामध्ये 6 महिन्यापर्यंत देखील त्या व्यक्तीची कस्टडी वाढवली जाऊ शकते. नंबर 4, न्यायालयीन हस्तक्षेप मर्यादित. मित्रांनो, या कायद्याद्वारे सर्वसामान्य लोकांचे अधिकार हे मर्यादित करण्यात आलेले आहे. जर एखाद्या अशा व्यक्तीला संबंधित खात्याने अशी प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची ऑर्डर पास केली असेल तर त्याच्या विरुद्ध तो हायकोर्टात जाऊ शकतो. हायकोर्टात जाण्यासाठीचा मार्ग हा अत्यंत खर्चिक असल्यामुळे तो सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती हा हायकोर्टात धाव घेणे शक्य होणार. आताच आपण वरील प्रमाणे सदर कायद्याचे प्रमुख घटक जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या कायद्याचे तोटे काय आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नंबर 1, मानवी हक्कांचे उल्लंघन. या कायद्यामुळे मानव अधिकारांचे व संविधानिक अधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होताना दिसते, कारण फक्त आणि फक्त त्याच्या संशयाच्या आधारावर त्याला अटक केली जाण्याचा अधिकार हा सरकारला देण्यात आलेला. राजकीय गैरवापराचा धोका. या कायद्यामुळे राजकीय गैरवापर केल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते, कारण कुठलीही संघटना किंवा विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार सरकारच्या विरोधात आवाज उठवत असेल तर सरकार या कायद्याचा त्यांचा आवाज दाबण्यासाठी गैरवापर करू शकते. न्यायालयीन संरक्षणाचा अभाव. ज्या व्यक्तीला कस्टडीमध्ये घेतलेला आहे त्या व्यक्तीला न्यायालयीन संरक्षण मिळत नसल्यामुळे त्याला त्याची बाजू मांडण्याची व त्याला त्याच्याबद्दल सांगण्याची संधी मिळत नाही. नंबर 4, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला. या कायद्यामुळे कुठल्याही व्यक्तीला सामाजिक प्रश्नावर सरकारचे प्रश्न विचारत असेल, राजकीय मुद्द्यांवर बोलत असेल किंवा सरकारविरुद्ध आपली भूमिका मांडत असेल, अशा भूमिका मांडणाऱ्या लोकांना या कायद्याचा गैरवापर करून त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा कायमस्वरूपी काढून त्यामुळे नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचं हनन केले जात आहे. सदर कायद्याची तुलना ही इंग्रजांनी 1919 साली भारतीय स्वातंत्र्याची चळवळ दाबण्यासाठी रोलट ऍक्ट म्हणून एक कायदा पारित केला होता. त्या कायद्याची या कायद्यासोबत तुलना केली जात आहे. असे कायदेविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.